महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली देशातून मान्सूनने खूपच उशिरा एक्झिट घेतली। मान्सून गेला असला तरी देखील राज्यावरील पावसाचं संकट अजूनही काही कमी झालेलं नाहीये। राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या 8 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढलेला आहे। याचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे। आधीच सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात पाऊस आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी अशी स्थिती आहे। अशामध्ये आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या 24 ते 48 तासात वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची तसंच थंडीची काय परिस्थिती आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।